आता ब्रेकनंतर इतरही बातम्या अगदी झटपट आपण जाणून घेणार आहोत। आरे कॉलनी परिसरात लागलेल्या आग प्रकरणी आता पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चौकशीचे आदेश देऊ केलेले आहेत। आग प्रकरणी चौकशी व्हावी आणि अशी स्थानिकांची मागणी आहे आणि त्यानुसार आता घटनेची चौकशी होणार आहे। मुंबईतील गोरेगाव इथल्या आरे कॉलनीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे, पण ही आग जाणून बुजून लावण्यात आली असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे आता या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला। बेळगाव इथं अंत्ययात्रेहून परतणाऱ्या व्यक्तींच्या बोलेरो गाडीनं उसाच्या ट्रकला धडक दिली। या अपघातात 6 महिला ठार तर 10 जण जखमी झालेले आहेत। मृत व्यक्ती सौंदत्ती तालुक्यातील रहिवासी आहेत। केंद्रीय पथकामार्फत 5 आणि 6 तारखेला राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येणार आहे। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात 3 पथकं दौरा करणार आहेत। आज मुंबईतील चाकरमान्यांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांची सेवा बंद आहे। आनंदीच्या वारीच्या निमित्ताने डबेवाले माऊलींच्या भेटीला गेलेत आणि त्यामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद आहे। शहापूर ते मुरबाड दरम्यानचा काळू नदीवरचा पूल स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त करण्यात आला आहे। पूल धोकादायक झाल्यानं तो लवकरात लवकर पाडण्याची स्थानिकांची मागणी होती। राजकारणाच्या पिचवर जोरदार बॅटिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी खऱ्याखुऱ्या क्रिकेटच्या मैदानावर ही बॅटिंग केली आहे। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात सीएम चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईमधील 3026 इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर अग्निशमन दलाने नोटीस बजावलेली आहे। नोटीस बजावल्यानंतर ही अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 36 सोसायट्यांविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे। जळगावमध्ये सोन्याच्या विक्रीत मोठी उलाढाल होते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असून सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली आहे। यंदा देशभरात किमान तापमानाच्या बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान खात्याने डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यानच्या तापमानाचा अंदाज जाहीर केला। योगाचार्य अयंगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 50 देशांमधल्या 1200 योग साधकांकडून अयंगार योगाची प्रात्यक्षिकं करण्यात आली। पुण्यातील शिवाजीनगर भागातील आश्रमात या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं। दरवर्षी पुण्यामध्ये पुणे सवाई गंधर्व महोत्सवाचं आयोजन केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकर महोत्सवाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत असून महोत्सवाच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। पुण्यातील विवेक सबनीस यांनी 20व्या शतकातील पुणे शहराचे ऐतिहासिक फोटोंचं कॅलेंडर तयार केले। महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना यांच्या शनिवार वाड्यातील फोटो, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा लक्ष्मी रोडवरचा जुना वाडा अशा अनेक जुन्या फोटोंचा खजिना यामध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मध्य रेल्वेच्या 12 विशेष उपनगरी लोकल आणि 14 विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जाणार आहेत। 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून या विशेष लोकल चालवल्या जातात। पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारपर्यंतच्या धीम्या लोकल 15 डब्यांच्या करायला प्राधान्य दिलंय, तर मध्य रेल्वेनेही त्यासाठी सुमारे 450 कोटी रुपयांची योजना आखून प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुडी तालुक्यातील अनुस्कुरा भागात जंगली हत्तीनं धुमाकूळ घातलाय। गेल्या महिनाभरापासून जंगली हत्ती पिकांचं नुकसान करतात आणि त्याबाबत वन खातं कुठलीही कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर अनुस्कुरा गाव आहे आणि या गावाशेजारील सगळ्या पिकांची नासधूस या हत्तींकडून सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हे हत्ती जे आहेत ते दिवसाढवळ्या एका गावातील रस्ता ओलांडताना आपल्याला यामध्ये दिसून येतात। येत्या 6 डिसेंबरला देशभरात शौर्य दिवस साजरा केला जाणार आहे। अयोध्येत राम मंदिराची निर्मिती केली जावी म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे हा शौर्य दिवस साजरा केला जाणार आहे। केंद्र सरकारने एअर इंडियाच्या मालकीची काही जमीन आणि अन्य मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला। यातून 9000 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची सरकारला आशा आहे। IIT मुंबईच्या 150 विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीपूर्वीच कंपन्यांनी नोकरी देऊ केली आहे। मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक म्हणजेच वार्षिक 1.5 कोटी रुपये पगार देऊ केला। नागपूरच्या संत्रा महोत्सवाचं 18 आणि 21 जानेवारी 2019 या दरम्यान आयोजन केलं जाणार आहे। संत्रीचं ब्रँडिंग आणि प्रमोशन करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे। टॅक्सी किंवा कारमध्ये चाइल्ड लॉकवर बंदी करण्यात आली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी आणि कारला केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने असा आदेश देऊ केला।
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आता ग्राहकांना दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करण्याची मुभा स्टेट बँकेतर्फे देण्यात आली आहे आणि त्यासाठी खात्यामध्ये किमान 25,000ची रक्कम राखण्याची अट घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरून मोठा भडका उडाला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 जणांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी जमावाला चिथावणी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पुण्यात मुढवा इथे वाहतूक कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अरेरावी करणाऱ्या तरुणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिराग राजेंद्र सातव याच्या विरोधात मुढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या एका पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री 8 वाजता नाशिकच्या वर्दळीच्या द्वारका परिसरातल्या बेला पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. पुण्यातल्या हडपसर पोलिसांनी गेल्या आठवड्यात झालेल्या 3 गोळीबारांच्या घटनांचा तपास करताना 4 देशी पिस्तूल आणि 1 रिव्हॉल्व्हरसह 12 काडतुसं जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. डोंबिवलीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणांनी हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेच्या खंबाळपाडा भागातल्या बंदिश पॅलेस हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. डोंबिवलीमध्ये जुन्या भांडणांचा राग काढत एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सचिन पाटील असं यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल आणि अन्य किमती वस्तू चोरणाऱ्या एका टोळीला कल्याण जीआरपी क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकल्यात. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. नौदलाकडून अजूनही महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळून INS विराटचं हस्तांतरण झालेलं नाहीये. जर हे हस्तांतरण वेळेत झालं नाही तर INS विराट ही देखील INS विक्रांतप्रमाणे भंगारात काढावी लागण्याची शक्यता आहे. BSNL ग्राहकांसाठी खुशखबर आहे. BSNL लवकरच 4G सेवा देणार आहे आणि त्याबद्दलचा प्रस्ताव पुढील केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत सादर करू असं आश्वासन टेलिकॉम मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं आहे. काश्मीर समस्येवर युद्ध हा उपाय नसल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय. काश्मीरचा मुद्दा युद्धाने नाही तर चर्चेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे असं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलंय. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीमुळे जवळपास महिनाभर इथल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अमेरिकेच्या इलिनॉइस प्रांताला टोर्नाडो चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे शहरातील अनेक घरं आणि इमारतींचं मोठं नुकसान झालंय. 20हून अधिक नागरिक जखमी झाले. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं मगरीच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं कारवाई करत या मगरीला जेरबंद केलंय. आणि यानंतर इथं वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.